काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहे। सर, आपण अनेक वर्षापासून सभागृहात काम करता, अनेक वर्षापासून आमदार आहात, अनेक आंदोलन केले। अशा प्रकारचं कृत्य आतापर्यंत तुम्ही तरी पाहिलं आहे? नाही, खरं आहे की सभागृहातला सर्वात सिनियर सदस्य मी आज आहे। 8व्या वेळेस निवडून आलो। 38 वर्ष मी सभागृहामध्ये आहे। जो सत्ताधारी असतो तो त्याने आश्वासित करायचं असतं, लोकांना दिलासा द्यायचा असतो। विरोधी असतो तो त्या जनतेचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते। 2.5 वर्ष नाहीतरी ही मंडळी आंदोलन करत होती भारतीय जनता पक्षाची, तो त्यांचा अधिकार समजून आपण चालत असतो। आज थोडंसं वेगळं चित्र दिसलं हे खरं आहे की सत्ताधारीच आंदोलन करतायत आणि ज्यावेळेस विरोधी पक्षाचे येतात त्यावेळेस त्यांना धक्काबुक्की होते। हे काही योग्य नाही। सभागृहामध्ये अनेक वेळा कामकाज करत असताना अशा प्रकारचे कृत्य खरंच हे घटनाबाह्य आहे। सर्वसामान्य लोकांचा हाच उद्देश असतो की आपला आमदार हा सुज्ञ असला पाहिजे। नाही, असतोच। शेवटी लोक पाहत असतात आणि अलीकडच्या कालखंडामध्ये मीडियामुळं सदस्यांनाही वाटत असतं की आपण दिसलो पाहिजे, आपल्या लोकांना दिसलं पाहिजे, काहीतरी आपली ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण काहीतरी करतोय, भाषण करतोय, ॲक्टिव्हिटी करतोय, दिसलं पाहिजे। हे अत्यंत साहजिक आहे, हे समजू शकतो मी। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोटालोटी आणि शिवीगाळ करताना दिसले पाहिजे, तुम्ही चांगलं भाषण करताना दिसले पाहिजे, तुम्ही काहीतरी जनतेचे प्रश्न मांडताना दिसले पाहिजे। आज दिसलं ते महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही आणि संपूर्ण जनता हे पाहत असते, लाईव्ह चालतं प्रक्षेपण। त्यामुळे आमच्यावर सर्वांवर जबाबदारीनं वागण्याची गरज आहे, म्हणजे आम्ही सगळ्यांनी। पण सत्ताधाऱ्यावर ती जबाबदारी जादा असते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।